गुड मॉर्निंग. आजचा दिवस काही स्पेशल नाही आहे, जस्ट अ नॉर्मल लेझी डे व्लॉग. सो मी आता रेडी झाली आहे आणि मी आणि ओंकार ऑफिसला निघतो आहे. आज क्लीनर्ससोबत मीटिंग आहे. मीटिंग आधी आम्ही दोघं पॉईंट्स डिस्कस करत होतो आणि ऑब्व्हियसली ओंकार हे सगळं नोट डाऊन करतो आहे. छोटूसा ब्रेक आणि बिग बॉस बघता बघता आम्ही दोघांनी थोडं थोडं खाऊन घेतलं आणि आम्ही दोघांनी पण ह्यातला एकही एपिसोड मिस आउट नाही केला आहे. स्कार्फ बांधला, हेल्मेट घातला आणि आम्ही आता स्कूटीवर ऑफिसकडे निघालो आहे. हे आमचं छोटंसं ऑफिस आहे, जे तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. सो आम्ही मीटिंग अटेंड केली आणि ऑनेस्टली इट वेंट प्रिटी वेल. क्लीनर्ससोबत प्लॅनिंग क्लिअर झाली. आता पुढचा महिना होपफुली स्मूथ जाईल. मीटिंगनंतर आम्ही दोघं बसलो इन्व्हेंटरी आणि मंथली मटेरियलची लिस्ट बनवायला. सो हे सगळं प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. आमच्या ऑफिसच्या बाहेर काही मांजरी आहेत आणि आम्ही त्यांना रोज खायला घालतो. त्यांना आता इतकी माऊ सवय झाली की ते लिटरली वाट बघत ए बसतात. माऊ शटर ऑफिसचं खोलल्या खोलल्या डायरेक्ट काय ऑफिसमध्ये आतमध्ये घुसतात. थोडीशी भूक लागली होती, सो क्विक नाश्ता केला. वडापाव आणि मूग भजी. बापरे, खूप टाईम झाला होता की आम्ही वडापाव खाल्ला नव्हता. सो आम्ही मस्त गरम गरम वडापाव आणि मूग भजी खाल्ली आणि मग आम्ही निघालो. आज थोडा वेळ मिळाला म्हणून आम्ही ठरवलं की ठाण्यात नवीनच त्रिमंदिर झालंय. सो तिथे आपण व्हिजिट करूया. आणि जे बाळकूम इथे लोकेटेड आहे. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. त्रिमंदिर हा एक असा युनिक कॉन्सेप्ट आहे, जो परमपूज्य दादा भगवान यांनी डेव्हलप केला होता युनिटीसाठी. सो इथे सिमंदर स्वामी, कृष्ण भगवान आणि शंकर भगवान यांचं मूर्तीज आहेत. महावीर जैन ट्रस्ट आणि दादा भगवान फाउंडेशन यांनी हे मंदिर डेव्हलप केलं. संध्याकाळच्या वेळेत इथे तुम्ही व्हिजिट करू शकतात, कारण तेव्हा इकडचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. एक खास गोष्ट म्हणजे मंदिराचा एकही स्टोन ठेवण्याआधी सिमंदर स्वामींची मूर्ती आली. सिंगल ब्लॉकमधून ही तयार केलेली 40 टनचा हा स्टोन होता, ज्याला स्कल्प्ट करून 18 टनची ही मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीच्या प्लेसमेंटनंतर संपूर्ण मंदिर त्याच्या भोवती बांधलं गेलं होतं. सेंटरला जर बघितलं तर सिमंदर स्वामींची मूर्ती आहे आणि लेफ्ट साईडला जेव्हा आपण जातो तर शिवलिंग आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा, हनुमान यांची मूर्ती आहे. शिवलिंगच्या मागे पार्वती देवीची सुद्धा मूर्ती बनवली आहे. राईट साईडला एंटर करताना तुळजाभवानी आईची सुद्धा मूर्ती आहे. आणि श्रीनाथजी, कृष्ण भगवानजी आणि तिरुपती बालाजी यांची मूर्ती आहे. आणि अजून एक अमेझिंग फॅक्ट म्हणजे असं म्हटलं गेलं आहे की पूर्ण मंदिर मकराना स्टोनने बनवलं आहे. सेम स्टोन जो ताजमहलसाठी वापरला गेला होता. राजस्थानमधून 250 ते 300 मास्टर क्राफ्ट्समॅन यांनी काम केलं आहे. खरंच खूप पीसफुल आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होते या मंदिरात आल्यावर. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हे मंदिर आत्ताच ठाण्यात झालं आहे. सो बरेचसे लोकं लांबूनसुद्धा इथे व्हिजिट करायला येत आहेत. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हा होता आमचा आजचा दिवस. आम्ही सिंपल लेझी मॉर्निंगपासून स्टार्ट केलं होतं. ते मंदिरात व्हिजिट केलं. सो तुम्हाला पण हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. See you in the next video. Bye.